वचनांचे दोन प्रकार आहेत, एकवचन, अनेकवचन. एकवचन म्हणजे काय? एका गोष्टी, व्यक्ती किंवा प्राण्यांचा उल्लेख करताना त्याला एकवचन म्हणतात. एकवचनाची उदाहरणे पाहू. पुस्तक, मुलगा, झाड, पक्षी. अनेकवचन म्हणजे काय? एकापेक्षा जास्त गोष्टी, व्यक्ती किंवा प्राण्यांचा उल्लेख करताना त्याला अनेकवचन म्हणतात. अनेकवचनाची उदाहरणे पाहू. पुस्तके, मुले, झाडे. एकवचन, अनेकवचन. पुस्तक, पुस्तके. फूल, फुले. फुगा, फुगे. घर, घरे. पान, पाने. तर बालमित्रांनो, तुम्हाला एकवचन आणि अनेकवचन म्हणजे काय समजले का? हो, नक्की समजले असतील. धन्यवाद.